स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते, ते स्वयं साक्षात दत्तात्रेय होते. त्यांची कृपेची अनुभूती अनेक भक्तांनी अनुभवली आहे, पण ती कृपा कधी आणि कशी होते हे सर्वांनाच कळत नाही. आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थाच्या कृपेचे 5 संकेत, जे तुम्हाला वेळोवेळी मिळत असतील पण लक्ष नसेल गेले. जर हे चिन्ह तुम्हाला जाणवले तुमच्या जीवनात असतील, समजा स्वामी समर्थावर लक्ष ठेवून आहेत. चला सुरुवात करूया. संकेत पहिला, मन शांती आणि संयम. स्वामी समर्थाची खरी कृपा कोठे असते, तर ती मनात असते. मन शांत, संयमी आणि सकारात्मक होतं हे त्यांचं पहिलं वरदान असतं. जीवनात कितीही मोठी संकटे असो, जेव्हा आपल्याला काहीतरी आश्चर्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेवा स्वामींचं संरक्षण तुमच्यासोबत आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पुण्याच्या स्नेहाताईंना अचानक नोकरी गमवावी लागली. त्या एकट्या तणावात होत्या, पण दररोज त्यांनी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू केला आणि एका आठवड्याच्या आत दुसरी नोकरी मिळाली, जास्त पगाराची आणि जास्त समाधान देणारी. त्या म्हणाल्या, माझं मन शांत झालं होतं, मी काळजी न करता फक्त जप केला. हे असतं स्वामींचं अदृश्य संरक्षण. आता आपण दुसरा संकेत पाहूया. योग्य वेळ, योग्य व्यक्ती भेटणे. स्वामी समर्थ म्हणायचे, मी योग्य वेळी योग्य ठिकाणी येतो, उशीर करत नाही. कधी तुम्हाला जाणवलं आहे का, एखाद्या कठीण प्रसंगी अचानक कोणी मदतीला आलं, किंवा एक चुकीचा निर्णय घेण्याआधीच कोणी मार्गदर्शन केलं. ते कोण असतात? ते स्वामी समर्थ असतात. स्वामी समर्थाचं रूप असतं ते. मुंबईतील अनेक नामक तरुण ट्रेनमध्ये प्रवास करत होता. त्याच्या खिशात एक पैसाही नव्हता. फोन हरवला होता. त्याच वेळी एका वृद्ध व्यक्तीने त्याला पाणी दिलं आणि 50 रुपये हातात ठेवले. अनिकेत आश्चर्याने म्हणतो, त्या आजोबांना मी उतरल्यावर पुन्हा पाहिलं नाही. अशा अनेक अनुभवांमधून स्वामींची कृपा व्यक्त होते. यालाच अनाम रूप म्हणतात. संकेत तिसरा पाहूया. अडथळे सहज दूर होणे. कधी वाटतं का की जिथं गोष्टी अडकल्या होत्या तिथं अचानक मार्ग सापडतो. जे शक्य वाटत नव्हतं ते सहज होतं. हे संकेत आहेत की कोणीतरी अदृश्य हात तुमचं मार्गदर्शन करत आहेत. हेच अनुभवले होते सोलापूरच्या नीलिमा मॅडमनी. त्यांची मुलगी गंभीर आजारी होती आणि डॉक्टर म्हणाले उपचार महाग आहेत. त्यांनी पूर्ण श्रद्धेने स्वामींचा फोटो समोर ठेवून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला. 2 दिवसात सरकारतर्फे अनपेक्षित आर्थिक मदत मिळाली. डॉक्टरांनी काही तपासण्या मोफत केल्या. त्यांनी नम्रतेने सांगितलं, हे मी नाही, हे स्वामींचंच काम आहे. अडथळे दूर होतात, मार्ग सापडतो, तेव्हा कृपा ओसांडून वाहत असते. चौथा संकेत पाहूया. स्वप्नात स्वामींचं दर्शन होणे. खूप भक्त अनुभवतात की स्वामी समर्थ त्यांना स्वप्नात दिसतात. काही वेळेस त्या स्वप्नामध्ये मार्गदर्शन असतं, तर काही वेळेस फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा आवाज ऐकू येतो. हडपसरच्या भरत नामक युवकाला स्वामींचं दर्शन स्वप्नात आलं. त्यांनी एका गुंतलेल्या कागदावर बोट ठेवलं. भरतने उठल्यावर तो प्रोजेक्ट पुन्हा पाहिला आणि त्यातील चूक सापडली. कंपनीने त्यांचे कौतुक केले. स्वप्न ही फक्त मेंदूची जत्री नसते, ती ईश्वरी चैतन्य असते. जर तुम्हाला स्वामी समर्थ स्वप्नात दिसत असतील, समजा ते तुम्हाला सांगत आहेत, मी आहे, घाबरू नकोस. 5वा संकेत पाहूया. मंत्रात ओढ आणि अश्रू येणे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नाही, तो शक्ती आहे. भक्तांना कधी वाटतं की मंत्र म्हणताना छातीत कंपनी होतात, डोळे ओले होतात, मन गहिवरून जातं. ही भावनाच स्वामींच्या कृपेची साक्ष आहे. अक्कलकोटच्या एका वृद्ध महिला सांगतात, मी डोळे मिटून फक्त मंत्र म्हणते आणि मला असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत उभे आहेत. ही अनुभूती,
ही कृपेची सर्वात श्रेष्ठ पायरी असते, जेव्हा भक्त आणि भगवान एकरूप होतात. हे 5 संकेत जर तुम्ही अनुभवले असतील तर समजा स्वामी समर्थ तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. अशा वेळेस गर्व नको, नम्रता ठेवा, अहंकार नाही, सेवा करा. कारण कृपा टिकवायची असेल तर भक्ती हीच खरी किल्ली आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तीचा संदेश पसरवा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.